हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक शाळा क्रमांक 112 करावे नवी मुंबईमध्ये मी आपली विषय शिक्षिका सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले समरूपता अभ्यासत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या अभ्यासणार आहोत. चला मग सुरुवात करूया. त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या व त्यांचे गुणधर्म. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्याच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि तिन्ही संगत कोन एकरूप असणे आवश्यक असते. परंतु या 6 अटीपैकी 3 विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते. म्हणजे दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी 3च विशिष्ट अटी पुरेशा असतात. या 3 अटी तपासून दोन त्रिकोण समरूप आहे का हे ठरवता येते. अशा पुरेशा अटींचा समूह म्हणजेच समरूपतेच्या कसोट्या होत. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही त्रिकोण समरूपतेच्या कसोट्यांचा अभ्यास केला असेल. यावर्षी आपण बाबा कसोटी, कोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि कोको कसोटी या कसोट्यांचा अभ्यास करणार आहोत. समरूपतेची को कसोटी म्हणजेच कोन कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. उदाहरणार्थ त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये. या ठिकाणी ABC संगती PQR अशी आहे. म्हणजेच कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R असे असेल तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे को कसोटीनुसार समरूप आहे असे आपण म्हणू शकतो. समरूप त्रिकोणाची को कसोटी. शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी एकरूप असतो हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजेच या ठिकाणी एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. या गुणधर्माला समरूपतेची को कसोटी असे म्हणतात. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R असेल तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR को कसोटीनुसार हे सांगता येईल. समरूपतेची बाकोबा कसोटी. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार त्याच्या संगत बाजूच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. उदाहरणार्थ त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST मध्ये कोन KLM एकरूप कोन RST, KL/RS बरोबर LM/ST हे गुणोत्तर समान आहे म्हणून त्रिकोण KLM समरूप त्रिकोण RST बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. समरूपतेची बा कसोटी म्हणजेच बाजू कसोटी. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. या गुणधर्मालाच बा कसोटी म्हणतात. उदाहरणार्थ त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ मध्ये PQ/YZ बरोबर QR/XY बरोबर PR/XZ. या ठिकाणी त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ZYX हे बा कसोटीनुसार समरूप आहेत. आता आपण समरूप त्रिकोणांचे गुणधर्म पाहूया. पहिला गुणधर्म आहे परावर्तनता. या ठिकाणी त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC म्हणजेच प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. यानंतर दुसरा गुणधर्म आहे सममितता. या ठिकाणी जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF असेल तर त्रिकोण DEF समरूप ABC असतो. म्हणजेच पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. या गुणधर्माला सममितता म्हणतात. तिसरा गुणधर्म जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF असेल आणि त्रिकोण DEF समरूप त्रिकोण GHI असेल तर
त्रिकोण ABC समरूप त्रिकोण GHI असतो। म्हणजेच जर पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल आणि दुसरा त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो। या गुणधर्मालाच संक्रामकता असे म्हणतात। आता आपण त्रिकोण समरूपतेच्या कसोट्यावर आधारित सराव संच 1.3 पाहूया। पहिलं उदाहरण, आकृतीमध्ये कोण ABC बरोबर 75 अंश, कोण EDC बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीनुसार लिहा। आता आपण त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC मध्ये पाहूया। कोण ABC 75 अंश आपल्याला दिलेला आहे आणि कोण EDC 75 अंश आपल्याला दिलेला आहे। दुसरा जर पाहिलं तर कोण C हा दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक कोण आहे, म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC समरूपतेची कोको कसोटी, कारण या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचे दोन कोण एकरूप मिळत आहेत, म्हणून आकृतीतील दोन त्रिकोण त्रिकोण EDC आणि त्रिकोण ABC हे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार समरूप आहेत आणि त्यांची संगती त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC अशी सांगता येईल। उदाहरण दुसरं, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? आपल्याला आकृतीमध्ये दोन त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN। यामध्ये त्रिकोणाचे कोण आपल्याला माहीत नाहीत, त्रिकोणाच्या तीनही बाजू दिलेल्या आहेत, तर आपण बाजूंचं गुणोत्तर पाहूया आणि त्यावरून ठरवूया की हे दोन त्रिकोण समरूप आहेत का। त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN मध्ये PQ/LM या ठिकाणी 6/3, 3 1 3, 3 2 6, म्हणजे आपल्याला इथे गुणोत्तर मिळेल 2/1, याला आपण 1 म्हणूया। QR/MN हे 8/4 आहे, 4 1 4, 4 2 8, म्हणजे आपल्याला गुणोत्तर मिळेल 2/1, याला आपण विधान 2 म्हणूया। PR/LN यांची मापे आहेत 10/5, 5 1 5, 5 2 10, भाग घालवल्यानंतर मिळतं 2/1, याला आपण विधान 3 म्हणूया। या तीनही विधानांमध्ये आपल्याला उजव्या बाजूला 2/1 हे गुणोत्तर मिळत आहे, म्हणजेच त्याची डावी बाजू ही समान आहे, म्हणून PQ/LM QR/MN बरोबर PR/LN 1 2 आणि 3 वरून। यावरून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN हे आपण सांगू शकतो समरूपतेची बा कसोटी, म्हणून आकृतीतील दोन त्रिकोण समरूपतेच्या बा कसोटीनुसार समरूप आहेत हे आपण सांगू शकतो। उदाहरण 3, आकृतीत दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत। सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, त्याचवेळी मोठ्या खांबाची सावली किती असेल? या ठिकाणी तुम्हाला दोन खांब दिसत आहेत, 8 मीटर आणि 4 मीटर। समजा त्याची सावली पहिल्या खांबाची 6 मीटर असेल तर दुसऱ्या खांबाची म्हणजे BC ची लांबी आपल्याला काढायची आहे। आता हे दोन्ही खांब आणि त्यांच्या सावल्या एकाच वेळी पडत असल्यामुळे हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, म्हणून कोण PQR एकरूप कोण BAC। त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC मध्ये PQR आणि ABC काटकोन आहे, कोण QPR कोण BAC एकरूप, कारण हे दोन्ही खांब आणि सावल्या एकाच वेळी पडत आहेत, म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC कोको कसोटीनुसार। त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात, म्हणून PQ/AB बरोबर QR/BC। या ठिकाणी माप लिहूया, 4/8 बरोबर 6/BC। तिरकस गुणाकार केला, 4 गुणिले BC बरोबर 8 गुणिले 6, म्हणून BC बरोबर 6 गुणिले 8/4, 8 संग 48 भागिले 4 केल्यानंतर BC आपल्याला मिळेल 12 मीटर, म्हणजेच या ठिकाणी मोठ्या खांबाची सावली 12 मीटर असेल। उदाहरण क्रमांक 4, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, BQ लंब AC, BPC दरम्यानता आहे, AQC दरम्यानता आहे। त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा। AP बरोबर 7, BQ बरोबर 8, BC बरोबर 12, AC काढायचा आहे। या ठिकाणी त्रिकोण CPA आणि CQB मध्ये जर आपण पाहिलं तर P आणि Q हे दोन्ही कोण काटकोन आहेत, म्हणून कोण CPA एकरूप कोण CQB प्रत्येकी 90 अंश आणि C हा दोन्ही त्रिकोणांमध्ये
सामायिक कोण आहे म्हणून कोन सी, एकरूप कोन सी, सामायिक कोन म्हणून त्रिकोण CPA, समरूप त्रिकोण CQB, समरूपतेची कोको कसोटी। यामध्ये बाजू प्रमाणात आहेत म्हणून AP छेद BQ बरोबर AC छेद BC। आपण यांची मापं लिहूया। 7/8 बरोबर AC छेद 12, तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल AC बरोबर 7 गुणिले 12/8, 12 7 84 भागिले 8 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं AC बरोबर 10.5। आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR, AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ। तर सिद्ध करा SR बरोबर 5 PQ। या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ म्हणजेच AR छेद AP बरोबर 5/1 आणि AS छेद AQ बरोबर 5/1। आपण याला 1 म्हणूया। याचा अर्थ या दोघांचे गुणोत्तर समान आहे म्हणून AR छेद AP बरोबर AS छेद AQ हे गुणोत्तर समान मिळेल। त्रिकोण ASR आणि AQP मध्ये AR छेद AP बरोबर AS छेद AQ विधान 2 वरून कोण SAR एकरूप कोण QAP विरुद्ध कोण आहेत म्हणून त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP, समरूपतेची बाकोबा कसोटी, कोण आणि बाजू बाजू म्हणून बाकोबा कसोटी। जर त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात AR छेद AP बरोबर SR छेद QP समरूप त्रिकोणाच्या बाजू, पण आपल्याला AR छेद APचं गुणोत्तर माहित आहे 5/1 म्हणून आपण तिथं 5/1 लिहिलं। तिरकस गुणाकार केला SR गुणिले 5 QP आपल्याला मिळेल म्हणजेच SR बरोबर 5 PQ हे आपलं विधान इथे सिद्ध होतं। उदाहरण क्रमांक 6 समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर DC, कर्ण AC आणि BD परस्परांना O मध्ये छेदतात। AB बरोबर 20, DC बरोबर 6, OB बरोबर 15, तर OD काढा। समलंब चौकोन ABCD मध्ये आपल्याला AB आणि CD समांतर रेषा दिलेल्या आहेत। AC आणि BD या छेदिक आहेत म्हणून कोन BDC एकरूप कोन DBA आणि कोन ACD एकरूप कोन CAB, कारण हे व्युत्क्रम कोन आहेत, समांतर रेषांच्या मध्ये तयार होणारे व्युत्क्रम कोन आहेत। आता यांची नावं बदलली तर कोन ODC एकरूप कोन OBA, कोन OCD एकरूप कोन OAB, कोन हेच आहेत फक्त यांची नावं बदलली। आता आपण दोन त्रिकोण घेऊया, त्रिकोण ODC आणि त्रिकोण OBA मध्ये कोन ODC एकरूप कोन OAB, कोन OCD एकरूप कोन OAB म्हणून त्रिकोण ODC समरूप त्रिकोण OAB। आता हा आणि हा दोन त्रिकोण समरूप त्रिकोण झाले, त्यांच्या बाजू प्रमाणात लिहूया DC छेद BA, OD छेद OB, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात। माप लिहूया DC 6, BA 20, OD आपल्याला काढायचं आहे OB 15। तिरकस गुणाकार केला OD गुणिले 20, 6 गुणिले 15 म्हणजेच OD बरोबर 6 गुणिले 15 भागिले 20 म्हणजेच 90/20 म्हणून OD बरोबर 9/2 बरोबर 4.5 म्हणजे या ठिकाणी OD ची किंमत आपल्याला मिळते 4.5। उदाहरण क्रमांक 7 चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे। BC वर E हा बिंदू आहे। रेख D ही किरण AB ला T मध्ये छेदते, तर D गुणिले B आणि बरोबर C गुणिले T दाखवायचा आहे। आपण जर पाहिलं तर चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे, त्यामुळे कोन A एकरूप कोन C, कारण हे सम्मुख कोन आहेत, आणि कोन A एकरूप कोन TBE, या ठिकाणी TBE कारण हे संगत कोन आहेत, म्हणजेच C आणि हा B एकरूप होतील कारण हे 1 आणि 2 वरून कोन DCE एकरूप कोन TBE विधान 1 आणि 2 वरून। आता आपण दोन त्रिकोण घेऊया, त्रिकोण DEC हा पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण TEB। यामध्ये जर आपण पाहिलं तर कोन DCE एकरूप कोन TBE हे आपण विधान 3 वरून लिहित आहोत, आणि कोन DEC एकरूप कोन DEB हे दोन विरुद्ध कोन आहेत म्हणून त्रिकोण DEC समरूप त्रिकोण TEB समरूपतेची कोको कसोटी
जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात D/T बरोबर C/B समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला मिळेल D×B बरोबर C×T, म्हणजे आपलं हे विधान इथे सिद्ध होतं. आकृतीत रेघ AC व रेघ BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि AP/CP बरोबर BP/DP, तर सिद्ध करा त्रिकोण APB समरूप त्रिकोण CDP. आता त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला दिलेला आहे AP/CP बरोबर BP/DP, आणि कोण APB आणि कोण CPD हे विरुद्ध कोण आहेत, म्हणून त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP समरूप त्रिकोण होतात समरूपतेची बाबा कसोटीनुसार. उदाहरण क्रमांक 9. आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोण BAC बरोबर कोण ADC, तर सिद्ध करा CA चा वर्ग बरोबर CB×CD. आता दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण CDA आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण CAB. यामध्ये आपल्याला एक विधान तर दिलेलंच आहे, कोण ADC एकरूप कोण BAC, शिवाय कोण C एकरूप कोण C हा दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक कोण आहे, म्हणून त्रिकोण CDA समरूप त्रिकोण CAB समरूपतेच्या को कसोटीनुसार. आणि त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात आहेत, म्हणून CA/CB बरोबर CD/CA समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता या बाजूंचा तिरकस गुणाकार केला CA×CA, CA चा वर्ग CB×CD, हे आपलं विधान या ठिकाणी सिद्ध होतं. म्हणजे या ठिकाणी आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या वापरून विविध उदाहरणे सिद्ध करू शकतो किंवा दिलेली मापे काढू शकतो. उदाहरणांचा सराव करा. धन्यवाद.